खाली डोकं वर पाय. जय भवानी. जय शिवाजी. नांदगावात धर्मांतरासाठी प्रलोभन आणि धमक्यांचा आरोप. धर्मांतराचे प्रयत्न करणाऱ्या 6 जणांविरोधात तक्रार. हिंदुत्ववादी संघटनांचे पोलीस ठाण्यात आंदोलन. धर्मांतरण करणाऱ्यांना तातडीने आळा घालावा. धर्मांतरासाठी प्रलोभन दाखवूनही धर्मांतरास नकार देणाऱ्या एका तरुणाला धमक्या दिल्याचा धक्कादायक प्रकार नांदगाव शहरात समोर आला. या प्रकारामुळे हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. ओम निलेश काळे असे धमकाविण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धार्थ बबुल गौतम, रोहित खरात, ज्ञानेश्वर गायकवाड, दीपक बोरसे, जिग्ना चंद्रकांत पटेल आणि सुजीवनी विजय घोडेकर या 6 जणांविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय. ओम काळे आपल्या घराजवळ उभा असताना तक्रार दाखल करण्यात आलेले लोक त्यांच्याजवळ आले व धर्म तसेच कुटुंबाबाबत माहिती विचारून हिंदू धर्मावरील श्रद्धेबाबत चर्चा केली. ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास घरातील अडचणी दूर होतील, आजारी व्यक्ती बऱ्या होतील, आर्थिक मदत मिळेल, नोकरी लागेल तसेच इतर लाभ मिळतील असे प्रलोभन दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आलाय. मात्र त्याने धर्मांतरास नकार दिल्यानंतर संबंधितांनी त्याला व त्याच्या कुटुंबाला भीती निर्माण होईल अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. तसेच रोख रकमेचे आमिष दाखवून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या घटनेने हिंदुत्ववादी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी जय श्रीरामच्या घोषणा देत नांदगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन केले. या प्रकाराची सखोल चौकशी करून धर्मांतर करणाऱ्यांना आळा घालावा व तातडीने कारवाई करावी अशी मागणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान नांदगावसह हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक यशवंत सोळसे यांना निवेदन देण्यात आले. नाशिकमध्ये सुरू असलेल्या या जिहादी धर्मांतरणाच्या वादळानंतर हे वादळ आता नांदगावपर्यंत येऊन पोचलंय. हे वादळाने रूप बदललं असलं तरी या ख्रिश्चन मिशनरींचा हा अनेक वर्षांपासूनचा डाव आज मालेगाव या नांदगाव तालुक्यातल्या सगळ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उलथून पाडलाय. त्याबद्दल केस झालेली आहे व या सगळ्या आरोपींना कडक शिक्षा व्हावी. त्यासोबतच यांचे चार्जशीटमध्ये विविध कलमांतर्गत यांच्या चार्जशीटमध्ये कलमांची वाढ होईल, यांच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी नांदगाव तालुक्यातील श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान असेल, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल व सकल हिंदू समाजाच्या विविध संघटनेच्या आज पदाधिकाऱ्यांनी इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं व आम्ही इथे मागणी ठेवली की या सगळ्या आरोपींच्या आजूबाजूला जे मोठे षडयंत्रकारी आहेत आणि आंतरराष्ट्रीय या षडयंत्रामध्ये कोण कोण सामील आहेत अशा सगळ्यांवरती कठोरात कठोरी कारवाई व्हावी व या संपूर्ण प्रकाराची CBI मार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी आम्ही आज इथे सगळे जमलो होतो. म्हणून आपण म्हणतो, परंतु नाशिक जिल्हा हा धर्मांतरण प्रकरणामुळे सुद्धा देखील गाजतोय आणि त्याची परिणिती आज नांदगाव तालुक्यामध्ये आलेली आहे. दिवसा ढवळ्या प्रत्येक घरामध्ये स्वतःच्या धर्माला, ज्या धर्मात जे लोक आहेत त्यांना त्या धर्मातून परावृत्त करून आमच्या धर्मात या, आम्ही तुम्हाला हा लाभ देऊ, आमच्या धर्मात या, तुमचे आजार दूर होतील, आमच्या धर्मात या, तुम्हाला सर्व गोष्टी मिळतील, अशी वेगवेगळी प्रलोभनं दाखवून भोळ्या बाबड्या हिंदू जनतेला फसवून धर्मांतर करण्याचा कुटील डाव सकल हिंदू समाजाने आणि नांदगाव तालुक्यातील सर्व हिंदू बांधवांनी आज तो उधळून लावलेला आहे. आणि पोलिसांनी त्यांचं काम चोख बजावत त्या गुन्हेगारांना या ठिकाणी अटक देखील केलेली आहे. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा, स्वतःच्या धर्मात मरून जा परंतु दुसरा धर्म स्वीकारू नका असं आपल्याला भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. परंतु काही देशविघातक वृत्ती ह्या कुंभमेळ्यामुळे प्रसिद्ध असलेल्या या नाशिक क्षेत्रामध्ये बोळकावलेले आहेत आणि लोकांना कोणाला पैशाचं आमिष दाखवून, कोणाला आजारपण दूर होईल याचं आमिष दाखवून, वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा दाखवून तुमचं कॅन्सर दूर होईल, तुमचं अमुक दूर होईल हे दाखवून भोळ्या बाबड्या जनतेला फसवण्याचं हे जे काम करीत आहे, या प्रकरणाच्या बाबतीमध्ये गंभीर अशी ॲक्शन प्रशासनाने घेतलेली आहे आणि याच्यात कोणतीही कसूर केलेली नाही. तरी देखील यात जर आरोपींची याच्यात जर सुटका झाली तर हिंदू समाज हा रस्त्यावरती या ठिकाणी उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. जय श्रीराम. जय श्रीराम. अरे ख्रिश्चन मिशनऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे ख्रिश्चन मिशनऱ्यांचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. जय भवानी. जय शिवाजी. नंतर फक्त एका गावात किंवा एका शहरात होत आहे अशातला काही भाग नाही.
या महाराष्ट्रात संपूर्ण अशाच प्रकारचे उडघोरी कुंभमेळ्यानिमित्त असेल किंवा नाशिक जिल्हा असेल किंवा हिंदू धर्माला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र एक प्रकारे चालू आहे। या षडयंत्रामध्ये आपलेच बांधव जसे आदिवासी असतील, दलित बांधव असतील, यांच्यावर यांना फुसलून खोटं नाटं सांगून यांना काहीतरी अंधश्रद्धेला भागी पाडून यांचं धर्मांतरण करण्याचा बराच मोठा हा डाव यांनी आखलेला आहे। परंतु हा डाव आम्ही उधळून लावण्यात आलेला आहे। यानंतरही अशा आमच्या समाज बांधवांवर असं कोणी करण्याचा प्रयत्न करेल तर त्यांच्यासोबत आम्ही सर्व हिंदू समाज, सर्व सकल हिंदू समाज आम्ही पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे राहू। जय श्रीराम। जय श्रीराम।